नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक असा घरगुती उपाय शेअर करणार आहे जो आपल्या आजी आजोबा आणि पणजोबांच्या काळापासून वापरला जात आहे। तो वापरल्याने अनेकांना शरीरातील जुनाट वेदना, मज्जातंतूच्या समस्या, पाठदुखी आणि गुडघ्यातील कमकुवतपणा यापासून लक्षणीय आराम मिळाला आहे। विशेषतः ज्यांना दीर्घकाळापासून नसा दुखत आहे, सतत पाठदुखीने कंटाळा आला आहे, बसताना किंवा उठताना गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होत आहे, पायऱ्या चढताना किंवा उतरताना त्रास होत आहे आणि सांधे सतत कडक होणे आणि सूज येणं यासारख्या समस्या आहेत। स्लिप डिस्कमुळे पाठ आणि पाय सुन्न होतात आणि वेदना होतात किंवा उदाहरणार्थ वर्षानुवर्षे सायटिका दैनंदिन जीवन कठीण करत आहे। हा उपाय खरोखरच या सर्व समस्यांसाठी वरदानासारखा काम करतो। इतका आराम देतो की औषधे देखील अनेकदा मिळवू शकत नाही। या उपायासाठी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शुद्ध, रसायनमुक्त आणि पारंपरिकपणे तयार केलेलं भारतीय मोहरीचं तेल। हे भारतीय मोहरीचं तेल नसांमधील जळजळ कमी करण्यासाठी, पाठीचा कडकपणा हळूहळू कमी करण्यासाठी, जुन्या सांध्यांमधील दुखापती आणि वेदना कमी करण्यासाठी आणि अंतर्गत जळजळ कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो। मोहरीच्या तेलाचे योग्य प्रमाण समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे। यासाठी तुम्हाला एक लहान वाटी किंवा स्टीलच्या डब्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मोहरीचं तेल भरावं लागेल। याचा अर्थ असा की उपायासाठी तुम्हाला सुमारे 100 ते 150 मिली शुद्ध भारतीय मोहरीचं तेल आदर्श आहे। वेदना स्लिप डिस्कमुळे असो, क्रॉनिक सायटिका असो, वातामुळे होणारी तीक्ष्ण वाढ करणारी सांधेदुखी असो किंवा मग अपघातामुळे होणारी अंतर्गत दुखापत असो, ज्यामुळे पाय किंवा पाठ सतत वेदना होतात, या सर्व परिस्थितीमध्ये चालणं, बसणं, उभं राहणं, वाकणं आणि अगदी साधी घरगुती कामे देखील एक मोठं आव्हान बनतात। आणि जेव्हा ही वेदना कमरेखालील संपूर्ण पायाला व्यापते तेव्हा परिस्थिती बिकट होते आणि व्यक्ती क्षणभरही शांतपणे बसू किंवा झोपू शकत नाही। अशावेळी हे देसी मोहरीचं तेल कोणत्याही महागड्या औषध किंवा उपचारांपेक्षा अधिक शक्तिशाली नैसर्गिक उपचार म्हणून काम करतं, शरीरामध्ये खोलवर प्रवेश करतं आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय वेदनांच्या मुळावर काम करतं। या उपायातील दुसरा आवश्यक आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण। तुम्हाला 5 किंवा 6 ताज्या, जाड, रसाळ आणि पूर्णपणे स्वच्छ लसूण पाकळ्या लागतील। लसूण हा एक नैसर्गिक औषधी घटक आहे ज्याचे आरोग्य फायदे अनेक आहेत। ते नसांमधील जळजळ कमी करतं, स्नायूंची कमकुवतपणा आणि थकवा दूर करतं, सांध्यांतील हाडे मजबूत करतं आणि संपूर्ण शरीरामध्ये योग्य रक्तप्रवाह राखण्यासुद्धा मदत करतं, ज्यामुळे ताजेपणा आणि ऊर्जा टिकते। लसणाच्या नियमित वापरामुळे हळूहळू मज्जातंतूची ताकद, स्नायूंची ताकद आणि हाडांचं आरोग्य सुधारतं। 5 किंवा 6 पाकळ्या पूर्णपणे सोलून स्वच्छ पाण्याने धुवा। नंतर या पाकळ्या मुसळामध्ये घाला किंवा लाटण्याच्या मदतीने त्या बारीक करा। यामुळे शक्तिशाली तेल आणि रस बाहेर पडतो, त्यामुळे शरीरावर लावल्यावर त्याचे संपूर्ण फायदे मिळतात। आता हा ठेचलेला लसूण तुम्ही आधीच मोजलेल्या शुद्ध मोहरीच्या तेलामध्ये घाला। ही प्रक्रिया सोपी वाटू शकते, परंतु त्याची प्रभावीतता खोलवर आहे। जेव्हा लसणाचे गुणधर्म मोहरीच्या तेलामध्ये मिसळतात तेव्हा या मिश्रणाचे मज्जातंतू दुखणं, सांधे, सूज, कडकपणा आणि अंतर्गत कमकुवतपणा दूर करण्यात उल्लेखनीय परिणाम होतात। आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे हाडे जोडली जातात तिथे एक नैसर्गिक वंगण असतं जे त्यांना एकमेकांशी घासण्यापासून वाचवतं। पण वय वाढणं, जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, आरोग्य, पोषण आणि विविध शारीरिक ताणांमुळे हा गुळगुळीत थर हळूहळू झिजू लागतो। जेव्हा तो झिजायला लागतो तेव्हा हाडे एकमेकांवर घासू लागतात, ज्यामुळे तीव्र वेदना होतात आणि चालणं कठीण होऊन बसतं। तथापि जेव्हा आपण लसूण आणि मोहरीच्या तेलाचे हे मिश्रण शरीरास लावतो तेव्हा ते त्वरित आराम देतं आणि खोलवर जातं। आता हे मिश्रण एका स्वच्छ भांड्यामध्ये झाकून अर्धा तास राहू द्या, जेणेकरून लसणाचे सर्व औषधी गुणधर्म मोहरीच्या तेलामध्ये पूर्णपणे शोषले जातील, ज्यामुळे ते वापरण्यासाठी तयार होईल। या अर्ध्या तासात आपण दुसरा उपाय देखील तयार करू। एकत्र वापरल्यास त्यांची प्रभावीतता वाढते आणि वेदना लवकर कमी होऊ लागतात। आता दुसऱ्या उपायाकडे वळूया, ज्यामध्ये मोरिंगा वनस्पतीच्या ताज्या हिरव्या पानांचा वापर केला जातो। मोरिंगा वनस्पती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची जे पाला आहे तर तो, त्यांच्या शेंगा आणि फुले ही भारतीय गावांमध्ये एक लोकप्रिय भाजी आहे आणि शहरांमध्ये सुद्धा लोक ती खूप आवडीने खातात।
पण आज आपण शेवग्याच्या शेंगांऐवजी ताजी हिरवी पाने वापरू. आयुर्वेदानुसार शेवग्याची पाने मज्जातंतूमधील अडथळे दूर करण्यासाठी, सांध्यांतील जळजळ कमी करण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि सायटिका, स्लीप डिस्क आणि संधिवात यांच्या वेदना कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जातात. तुम्हाला फक्त ताजी हिरवी आणि स्वच्छ शेवग्याची पाने गोळा करायची आहेत. एका वापरासाठी अंदाजे 25 ते 30 ग्रॅम शेवग्याची पाने आपल्याला लागणार आहे. शिवाय ते डोकेदुखी, डोळ्यांची कमजोरी, दातांच्या समस्या, शरीरातील चरबी आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास देखील मदत करतात. कोणतीही घाण, धूळ, लहान कीटक किंवा शेती रसायने काढून टाकण्यासाठी ही पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. जर स्वच्छता योग्यरित्या केली नाही तर ती फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक सुद्धा ठरू शकते. म्हणून आपण तयार करत असलेली कृती पूर्णपणे सुरक्षित, प्रभावी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे याची खात्री करण्यासाठी ही स्वच्छता पायरी काळजीपूर्वक पार पाडली पाहिजे. मंडळी, या ताज्या आणि पोषक तत्वांनी समृद्ध मोरिंगाच्या पानांचा वापर करून आपण करणार असलेला दुसरा घरगुती उपाय आपल्या शरीरातील जवळजवळ कोणत्याही प्रकारची जळजळ हळूहळू नष्ट करण्याची अद्वितीय शक्ती आहे. मग ती आतून लपलेली असो किंवा मग त्वचेवर दिसणारी असो. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना दिवसरात्र वारंवार गॅस, पोटफुगी, दीर्घकाळ बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी हे विशेष उपयुक्त ठरतं. ज्यांना फिस्टुला किंवा मग फिशरचा त्रास आहे, बसताना किंवा उभं राहताना तीव्र आणि असह्य वेदना होतात त्यांच्यासाठी शेवग्याच्या पानापासून बनवलेला हा नैसर्गिक घरगुती उपाय एक नैसर्गिक वरदान मानला गेला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या स्वयंपाकघरातील स्टील, ॲल्युमिनियम किंवा जुन्या पॅन स्टोव्हवर एक लहान किंवा मध्यम आकाराचं भांडं ठेवावं लागेल आणि त्यात सुमारे 300 ते 350 मिली शुद्ध स्वच्छ ताजं पाणी ओतावं लागेल. नंतर ताजी शेवग्याची पाने घाला, जी आपण पूर्वी स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवून घेतलेले आहे. घाण आणि धूळ त्याची काढून टाकलेले आहे आणि हलके हे वाळवले होते. तर गॅसवर आग पेटवा, खूप जास्त किंवा खूप कमी नाही, अगदी मध्यम आचेवरती. पाणी सुमारे 5 ते 7 मिनिटे हळूहळू उकळू द्या, ज्यामुळे या पानांमध्ये असलेले सर्व औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतील. काही वेळाने जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक पाहाल तेव्हा शेवग्याची पाने मऊ झालेली असतील आणि त्यांचा गडद हिरवा रंग बदललेला असेल. तेव्हा हे सूचित करतं की या पानांचे सर्व नैसर्गिक गुणधर्म आता पाण्यामध्ये पूर्णपणे शोषले गेले आहेत. यावेळी गॅस बंद करा आणि उकळलेलं पाणी स्वच्छ सुती कापड आणि बारीक चाळणीने चांगलं गाळून घ्या, जेणेकरून पानांचा कोणताही कण किंवा तंतू राहणार नाही. सुरुवातीला तुम्ही घातलेला 1.5 ग्लास पाणी उकळल्यानंतर सुमारे ते 1 ग्लास होईल आणि हा ग्लास औषधी काढा आपण प्यावा. अशा प्रकारे दुसरा घरगुती उपाय कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रक्रियेशिवाय तयार आहे. तुम्हाला आठवत असेल की पहिल्या रेसिपीमध्ये मी सुमारे 100 ते 150 मिली शुद्ध मोहरीचं तेल आणि 5 ते 6 ताज्या रसाळ लसूण पाकळ्या हलक्या कुस्करून वापरल्या होत्या. आतापर्यंत मिश्रण पूर्णपणे तयार झालं असेल आणि लसणाचे सर्व नैसर्गिक औषधी गुणधर्म तेलामध्ये विरघळले सुद्धा असतील, ज्यामुळे ते अत्यंत प्रभावी बनतं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दोन्ही उपायांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी कसे आणि केव्हा वापरायचे. प्रथम मोरिंगाच्या पानांपासून तयार केलेला उबदार ताजा काढा वापरूया. साखर, मीठ, मध किंवा मग इतर काहीही न घालता हा काढा जसा आहे तसाच प्या. तथापि ते रिकाम्या पोटी पिऊ नका. सकाळी नाश्त्यानंतर सुमारे 1 तासाने पोट थोडंसं भरलेलं असताना ते सेवन करावं, जेणेकरून त्यातील सर्व पोषक घटक शरीराच्या नसांमध्ये खोलवर पोहोचू शकतील. हा काढा दररोज एकदा प्या. जर तुम्ही ते महिनाभर किंवा मग अगदी 30-35 दिवस जर सतत वापरत राहिलात तर एकही दिवस न चुकता तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की नसांमधील अडथळे सुधारू लागतात आणि रक्ताभिसरण पुन्हा व्यवस्थित सुरू होतं. शिवाय सांध्यांतील कडकपणा आणि सूज हळूहळू कमी होते. स्लीप डिस्कमुळे होणारा जुनाट पाठदुखी, सायटिकामुळे पायांना होणारा त्रास आणि बद्धकोष्ठता, गॅस, मूळव्याध आणि फिस्टुला यासारख्या जुनाट समस्या देखील कमी होऊ लागतात आणि शरीर आतून मजबूत वाटू लागतं. आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो मोहरीचं तेल आणि लसूण घालून तयार केला जातो आणि शरीराच्या बाह्य भागांवरती लावला जातो. तुम्ही पाहिल्याप्रमाणे मोरिंगा काढा शरीरामध्ये प्रवेश करतो आणि काम करतो. हे तेल बाह्य भागांमध्ये म्हणजे स्नायू, नसा आणि सांधे खोलवर जातात आणि याचा परिणाम दर्शवितात. जेव्हा दोन्ही उपाय एकत्र वापरले जातात तेव्हा त्यांची प्रभावीतता वेगाने वाढते. हे करण्यासाठी तुम्हाला तेल थोडंसं गरम करावं लागेल, पण इतकं नाही की ते उकळू लागेल आणि तुमचे हात जळू लागतील. ते इतकं गरम करा
की ते तुमच्या बोटांना लावल्यावर हलकी उष्णता जाणवेल. नंतर हे तेल थेट ज्या भागामध्ये वेदना किंवा कडकपणा जाणवतो, जसं की गुडघे, कंबर, सायटिका नर्वचा भाग किंवा चिमटीत नसामुळे सतत वेदना होत असलेल्या कोणत्याही भागामध्ये लावा. यानंतर अगदी हलक्या हातांनी मालिश करा. जोराने मालिश करू नका, कारण यामुळे वेदना वाढू शकतात. जर वेदना सौम्य असतील तर दिवसातून एकदा मालिश करणं पुरेसं असेल. परंतु जर वेदना खूप जुनी तीव्र असेल किंवा तुम्हाला अनेक वर्षांपासून त्रास देत असेल तर दिवसातून 2दा, सकाळी एकदा आणि रात्री एकदा झोपण्यापूर्वी मालिश करणं हे खूप फायदेशीर ठरेल. मालिश केल्यानंतर तो भाग उघडा ठेवू नका. उन्हाळ्यात तुम्ही कोमट पाण्याने फॉमेटेशन लावू शकता आणि हिवाळ्यात गरम पाणी तुम्ही लावू शकता. यानंतर सौम्य प्रकाशामध्ये बसणं खूप प्रभावी आहे. जर तुम्ही हे 2 उपाय पूर्ण महिनाभर दररोज कोणत्याही निष्काळजीपणाशिवाय केले तर तुम्हाला लक्षात येईल की नसांमधील अडथळे हळूहळू कमी होतील, सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास सुरुवात होईल, सायटिका पायांमधून येणाऱ्या विद्युत वेदनांपासून आराम देईल आणि स्लीप डिस्कच्या समस्या हळूहळू नियंत्रित होऊ लागतील. एकत्रितपणे हे उपाय अंतर्गत आणि बाह्य दोन्ही बाजूंनी तितकेच चांगले काम करतात, संपूर्ण आधार देतात, जेणेकरून तुम्ही वेदनांशिवाय तुमचं दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करू शकाल आणि सामान्य आणि सक्रिय जीवनाचा आनंद घेऊ शकाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.